मूर्ती घासली वाटतं. पण तिचा लुक दिला ना खाली तर तो ब्राईट. तू कुठून आणली ती गोल्डन पट्टी? जय भीम. मी विश्वनाथ पवार. आज 25 डिसेंबर 2025 याच दिवशी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन महाड मुक्कामी केलं होतं. ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची राजधानी आहे रायगड, या ठिकाणी त्या रायगडाच्या जवळ महाडच्या क्रांतीस्तंभाच्या जवळच बाबासाहेब आंबेडकरांनी सहस्त्रबुद्धे नावाच्या ब्राह्मणांच्या हातून मनुस्मृतीचं दहन केलं होतं. आज मी आलेलो आहे सायन कोळेवाडा दादासाहेब गायकवाड नगर या ठिकाणी. दादासाहेब गायकवाड नगर हे नाव बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक आदरणीय दादासाहेब गायकवाड यांच्या नावाची ही मुंबईमध्ये भव्य दिव्य वस्ती निर्माण झाली. त्या काळामध्ये या वस्तीत मी आंबेडकरी चळवळीतल्या अत्यंत प्रतिभावंत कार्यकर्त्या लताताई चांदमारे यांच्या घरी आलेलो आहे. हे आमच्या आदरणीय ताई लताताई, ताई जय भीम, यांचं हे घर आहे. ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या सन्माननीय सदस्य आहेत. त्यांच्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या अध्यक्षा वत्सलाताई हिरे या आहेत. आज अध्यक्ष आहे. ताई अध्यक्ष आहेत. आज अतिशय महत्त्वपूर्ण दिनानिमित्तानं या दोघ्या ताईंबरोबर मी बोलण्यासाठी आलेलो आहोत. ताई जय भीम. ज्या मनुस्मृतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं, ती मनुस्मृती या देशातल्या शूद्राती शूद्र आणि विशेष करून मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर अन्याय करणारी, जाचक अटी लादणारी ही मनुस्मृती होती. माणसाला समता, स्वातंत्र्य, बंधुता नाकारणारी ही मनुस्मृती होती. माणूस असून माणसासारखं जगता येत नव्हतं. अशा मनुस्मृतीमुळे जी मनुस्मृती चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणत होती, त्या मनुस्मृतीमुळे इथल्या मागासवर्गीय समाजावर, स्त्रियांवर अनन्वित अत्याचार या देशातल्या ब्राह्मणशाही वर्गाकडून आणि त्यांची ब्राह्मणशाही मानणाऱ्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात अन्यायाने अत्याचार झाले होते. सामान्य लोकच नव्हे तर शूद्र जनतेबरोबरच महाराष्ट्राचा महान राजा ज्याला आपण म्हणतो ते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना देखील शूद्र ठरवून ते राजा असून देखील त्यांना घोषित करण्याचा जो राज्याभिषेकाचा कार्यक्रम होता, तो इथल्या भटशाहीने नाकारला होता, ब्राह्मणशाहीने नाकारला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी प्रचंड सोन्याच्या मोहरा खर्च करून, प्रचंड दानधर्म करून काशीवरून गागाभटाला बोलवण्यात आलं होतं.
आणि त्या गागाभटाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा अवमानकारक केला त्याचा इतिहास आम्ही सगळे लोक जाणतो आहोत. जर छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या जुलमी कायद्यापुढे म्हणूच्या संस्कृतीपुढे अशा पद्धतीनं सामोरं जावं लागलं असेल तर सर्वसामान्य मागासवर्गीय आणि स्त्रियांची अवस्था काय झाली असेल. स्त्रियांना शिक्षणाचीच नव्हे तर आपल्या उपजीविकेचे सगळ्याच प्रकारचे मागासवर्गीयांव्यतिरिक्त स्त्रियांवर सगळ्यात जास्त अत्याचार झाले होते. ज्या स्त्रियांना जन्माल्यापासून आपल्या वडिलांवर अवलंबून राहावं लागत होतं, मोठ्या झाल्यानंतर आपल्या पतीवर अवलंबून राहावं लागत होतं आणि त्याच्यानंतर आपल्या मुलांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्त्रियांसाठी स्वातंत्र्य नव्हतं. ही अतिशय भयानक जाचकाठी स्त्रियांवर लादण्यात आल्या होत्या. नवऱ्याचं निधन झाल्यानंतर त्या अग्नीवरती त्या स्त्रीला जाळण्यात येत होतं, जिवंत स्त्रीला जाळण्यात येत होतं. अशा प्रकारच्या प्रचंड वेदना स्त्रियांना देण्यात आल्या आणि अशी ही मानवताद्रोही समता स्वातंत्र्य बंधुता न्याय नाकारणारी ही मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी एका ब्राह्मणाच्या सहस्त्रबुद्धे नावाच्या ब्राह्मणाच्या हातून महाड मुक्कामी 25 डिसेंबर 1927ला जाळली. तो दिवस मोठ्या हर्ष उल्हासामध्ये संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. स्वाभिमानाचा, सन्मानाचा, आत्मसन्मानाचा हा दिवस म्हणून आपण मानतो. आणि म्हणून आजच्या ह्या महत्त्वपूर्ण दिनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सायन कोलिवाडा या ठिकाणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगरामध्ये आलेलो आहोत. आदरणीय वत्सलताई हिरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या अध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करेन, ताई आजच्या ह्या मनुस्मृती दहन दिनानिमित्तानं आपण थोडे 2 शब्द बोलावे. आपल्याला काय वाटतं नेमकं आजचा हा मनुस्मृती दहन कार्यक्रम आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे त्याबद्दल आपण 2 शब्द बोलावे. जय भीम. हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा म्हणजे आनंदाचा दिवस आहे. आनंदाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती जाळली त्या दिवशी महिला ह्या स्वतंत्र झाल्या. कारण महिलांना आधीचा सर्वच भारतातील सर्व महिला स्वतंत्र झाल्या ना. निवळ आंबेडकरी चळवळीतील महिला या स्वतंत्र न झाल्या, परंतु सर्व भारतातल्या महिला या स्वतंत्र झाल्या. आणि या स्वतंत्र झाल्यामुळे महिलांना आज उच्च पदावरती महिला आहेत. आज महिला विमान चालवतात, गाडी चालवतात, लोक आज वकील झाल्या, पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती झाल्या, नगरसेविका झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या. या सगळ्या महिलांना ह्या मनुस्मृती जाळल्यामुळे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आज ही स्त्रियांची स्वतंत्रता स्त्रियांना मिळालेली आहे. उच्चवर्णीय आजच्या याच्यामध्ये जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मण स्त्रियांना स्वतःही या मनुस्मृतीचा त्रास होता. स्वतःला उच्चवर्णीय समजून घेणारे हे ब्राह्मण यांनी स्वतःच्या स्त्रियांना सुद्धा त्रास दिला आणि इतर तर शूद्र अतिशूद्र यांना तर दिला, परंतु आपल्या स्वतःच्या स्त्रियांना पण दिला. आणि त्या मनुस्मृतीमुळे आज त्या स्त्रिया स्वतंत्र झालेल्या आहे. परंतु त्या स्त्रियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाण नाही आहे. आणि आज आंबेडकरी चळवळीतील ज्या स्त्रिया आहेत, आंबेडकरीवादी जे स्त्रिया आहेत, त्यांनी बाबासाहेबांचा हा गाडा पुढे नेण्यासाठी आज मोठी चळवळ सुरू केलेली आहे. मी जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीचे अध्यक्ष आहे, त्या अध्यक्षाच्या अनुसरण आम्ही या सायन कोळीवाड्यामध्ये मुंबई आणि 22 आणि 37 आम्ही असं कार्य करतो की जिथे अन्याय अत्याचार झाला आम्ही तिथे जाऊन त्या अन्याय अत्याचाराचा आम्ही तिथे
पाठपुरावा करून लोकांना न्याय देतो ते निव्वळ आणि निव्वळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आणि ही मनुस्मृती जाळल्यामुळे आज आम्हाला महिलांना फार मोठं ताकद मिळालेली आहे आणि ही ताकद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली आहे. आणि मी आज या मनुस्मृती जाळल्यामुळे बाबासाहेबांचे सतत आभारी आहेत, कारण माझ्या आईवडिलांपेक्षा त्यांनी आम्हाला जे माणसात आणलं, जे स्वातंत्र्य दिलं, बंधुत्व दिलं, त्याची कुठेही कोणत्याही देशामध्ये अशी घटना नाही घडली, पण आपल्या भारत देशामध्ये या घटना चांगल्या प्रकारे बाबासाहेबांनी महिलांना करून दिल्या आणि आज महिला घडवल्या. या महिलांनी तर सर्व भारतातल्या सर्व जाती धर्मातल्या महिलांनी बाबासाहेबांचे जे ऋण आहे ते कधीच फिटणे न सारखे आहे. म्हणून बाबासाहेबांना मी आज या दिवशी शतशः नमन करते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. ताईने अतिशय छान म्हणजे मनुस्मृती दिनाच्या निमित्तानं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे हक्क आणि अधिकार जे मनुस्मृतीने नाकारले होते ते मिळवून दिले, हे आहे अतिशय चांगल्या शब्दात आमच्या वत्सलताई बोलल्या. या दोघ्या भगिनी अतिशय चांगल्या सामाजिक कार्यात या सायन कोल्हाड्यामध्ये अग्रेसर असतात. मी त्यांना अनेक वर्षे ओळखतो आहे. माझ्या घरच्याच म्हणजे ऋणानुबंध असलेले सगळं माझ्या भगिनी आहेत. अतिशय या चांगलं देखणं घर आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आमच्या सगळ्या लोकांचं मातीचं सोनं झालेलं आहे. वामनदादा कर्डक म्हणतात, उद्धरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे. आज आमच्या लोकांचं मातीचं सोनं झालं. नुसतं आमचंच नाही, आजच्या मनुस्मृती दिनानिमित्तानं सगळ्याच ताई म्हणाल्याप्रमाणे, वसलताई म्हणाल्याप्रमाणे सगळ्याच ज्या समाजानं बाबासाहेब आंबेडकरांनाच नव्हे तर त्यांचा समाजाला, इथल्या अतिशूद्रांना सगळ्यांना नाकारलं होतं, त्या समाजातल्या स्त्रियांना देखील म्हणजे हक्क आणि अधिकार मिळवून दिले. आज आपण रेल्वेमध्ये पाहतो महिलांसाठी स्पेशल डबा असतो, एस टीमध्ये पाहतो तिथे महिलांसाठी राखीव सीट असतात. हे तिथे जाऊन केवळ मागासवर्गीयांच्याच महिला नाही बसत, तर सगळ्या जाती धर्माचे तिथे जात आणि धर्म विचारला जात नाही. केवळ ती स्त्री आहे आणि स्त्री म्हणून सगळ्या स्त्रियांच्यावर अत्याचार झाले होते मनुस्मृतीच्या काळात आणि इथल्या त्या धर्माचे ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात अत्याचार केले होते, अनन्वित अत्याचार केले होते. त्या सगळ्या स्त्रियांना म्हणजे त्यांच्या पंखामध्ये बळ आलं व त्या मुक्त झाल्या. म्हणून आजचा दिवस स्त्रियांसाठी देखील स्त्रीमुक्ती दिन म्हणून पाळला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर आज कार्यक्रम आहेत आणि या निमित्तानं मी या दोघींना भेटण्यासाठी आलो. ज्या स्त्रियांचं खरंच म्हणजे त्यांच्या पंखामध्ये बळ आलं, ते वेगवेगळे कार्यक्रम आखतात. आज बचत गटाच्या माध्यमातून जर पाहिलं आपण तर बचत गटात म्हणजे केवळ मागासवर्गीयांच्या स्त्रियाच म्हणजे त्याच्या बचत गटाच्या माध्यमातून म्हणजे सवलती आहेत असं नाही. सगळ्या स्त्रियांनी एकत्र येऊन 10 15 20 गटाचा एकत्र येऊन जे उद्योग निर्माण केले जातात आणि त्याला ज्या प्रचंड अशा सवलती आहेत आपल्या आर्थिक उन्नतीसाठी, त्या सगळ्या स्त्रिया घेतात. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक माणसासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून काम केलं आहे. त्याचे हक्क आणि अधिकार हळूहळू का होईना आज मिळत आहेत. ताई लताताई चांदमारे, आपल्याला काय वाटतं आजच्या दिनी की बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं जर केलं नसतं तर आज आपण कुठे असतो? जे डोक्यावर छप्पर पण नव्हतं ना पत्र्याचं, तसे आता आम्ही त्यांच्या उपकारामुळे, त्यांनी दिलेल्या संविधानामुळे आम्ही आता अशा आरशाच्या बंगल्यात राहतोय, स्वतःचे उद्योग करत आहेत, 2 पैसे पाळून आहेत. इतरही महिलांना आम्ही थँक्यू बाबासाहेब, एवढंच म्हणलं. या लताताई बचत गटाच्या माध्यमातून फार मोठं कार्य करत असतात. त्यांनी अनेक महिलांना रोजगार इथे उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांच्या या घरामध्ये काही महिला प्रशिक्षणाला देखील येतात आणि त्यांच्या महिला बचत गटाच्या वतीनं या बॅगा, हे वेगवेगळं वरचं काम आहे, गोधड्या शिवण्याचं काम, असं सगळं म्हणजे अनेक महिलांना बरोबर घेऊन जाण्याचं म्हणजे छोटी उद्योजका म्हणून या ताई काम करत आहेत. त्याबद्दल विशेष त्यांना गर्व वाटतो की आपल्या समाजाचं म्हणजे सगळ्याच समाजाचं आर्थिक उन्नती व्हावी, मानवतावाद हा पुढे गेला पाहिजे, अशा पद्धतीनं काम केलं जातं आहे. ताई, तुम्हाला विचारतो आहे की आपण या ठिकाणी स्थानिक लेवलला काम करता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीच्या माध्यमातून काय काय उपक्रम राबवता?
आम्ही डॉक्टर आंबेडकर संवर्धन समितीच्या माध्यमातून म्हणजे काय उपक्रम म्हणजे हे फक्त आम्ही अन्य अत्याचाराविरुद्ध आमचा उपक्रम आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही करतो. कोणाचे प्रॉब्लेम्स आले आपल्या समाजातील तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी जाऊन तिथे त्यांची आर्थिक मदत पण करतो. डॉक्टर आंबेडकर संवर्धन समितीच्या माध्यमातून जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेस आम्ही ब्लड कॅम्प लावले, कारण राजेश टोपे यांनी ब्लड कॅम्प लावण्यासाठी सांगितलं तेव्हा तिथे कुठेच ब्लड मिळत नव्हतं हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेस आम्ही ते कॅम्प लावले, त्यामुळे त्यांनी तर आम्हाला खूप मोठं शाबासकी दिली की या लॉकडाऊनमध्ये तुम्ही ब्लड दिलं ते फार मोठी गोष्ट आहे. परंतु आम्ही इतर वेळेच्या चांगल्या स्थितीमध्ये कॅम्प लावतो त्यावेळेस श्रीमंत लोक येऊन पुढे कॅम्प लावतात. श्रीमंत लोकांनी कॅम्प लावून पुढे ट्रस्टमध्ये कुठे कॅम्प लावू, इथे लावू तिथे लावू, पण या काळामध्ये फक्त आंबेडकर जनतेनी हा कॅम्प लावून हॉस्पिटलमध्ये लोकांना जीवनदान दिलं. आणि परत आम्ही आमच्या समितीने कित्येक लोकांना कॅन्सर पेशंट असो काही असो फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना दिली. ज्या मुलींवरती अत्याचार झाले त्याच्यासाठी पण आम्ही त्यांना मदत केली, म्हणजे पैशाची मदत केली. अशा काही गोष्टी बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे की आम्ही ते मदत करत असतो. आज त्याच्या माध्यमातून आपल्या बाबासाहेबांवरती कोणी अपप्रचार किंवा चुकीचं बोललं गेलं त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सुद्धा घेतलेल्या आहेत. आज आपल्या त्या ॲट्रॉसिटी सुद्धा कोर्टामध्ये चालू आहे. आम्ही इथे काही माध्यमातून लताताईच्या माध्यमातून सुद्धा बचत गटाचे काही कार्यक्रम असतो ते सुद्धा मी अटेंड करतो. सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाई यांची संयुक्त जयंती सुद्धा आम्ही करतो. आणि ह्या 22 आणि 37 ज्या महिला आणि पुरुष मंडळी त्याच्यातून आम्हाला आर्थिक पण मदत केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संवर्धन समितीच्या माध्यमातून आम्ही इथे बुद्ध जयंती सुद्धा चालू केली. सायन कोळीवाड्यामध्ये बुद्ध जयंती ही होत नव्हती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ही जयंती आम्ही साजरी करण्यात आली. आमची 2013 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीची जशी स्थापन झाली त्या दिवसापासून आम्ही बुद्ध पौर्णिमा ही चालू केली. आणि त्याच्यामुळे लोक संघटित झाल्या कारणाने काय झालं माहिती का, आज आपले एक शक्ती प्रदर्शन पण होतं या ठिकाणी. उद्या काही कोणाला झालं, कोणावर अन्याय अत्याचार झाला तर 22 आणि 37 लोकांना आपण आपला एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती कमीत कमी 300-250 लोक आहेत. त्या 300-250 लोक तुरंत येऊन आणि समाजाचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करण्यामध्ये सगळे अग्रेसर होऊन ते काम करतात, टीमवर्क करतात. कोण काय पोलीस स्टेशन कोणी सांभाळतं तर कोणी काय सांभाळतं, व्यवस्थितपणे काम चांगल्या प्रकारे काम करतात. आज आपण इथे जुनं बुद्धविहार होतं नागवंशी म्हणून आज आम्ही त्यांना नावं दिलं, तिथे भंतेचं निवास होतं, पण आज आम्ही ते सरकारच्या माध्यमातून सरकारी दरबारी जे पैसे मिळतात आमदार खासदाराला त्याच्यातून आम्ही त्या निधीतून आम्ही ते बुद्धविहार सुद्धा बांधून घेतलं. अशा प्रकारे आमचे बरेच कामाचे उपलब्ध इथे आम्ही करून देतो. आणि ज्यांना कोणतीही गरज लागेल त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो कोणाला गरज असेल तर तुम्ही सांगा, याचं काही असेल तर त्याचं निवारण पण आम्ही करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती सर्वांची मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. मला खरंच आनंद वाटतो की जो समाज ज्या स्त्रिया मागणाऱ्यांपैकी होत्या आज देणाऱ्या झाल्यात, ही सगळी देण बाबासाहेब आंबेडकरांची आहे. मला खरंच ताई तुम्हाला दोघींना मिळून आणखी काय तुम्हाला बोलायचं आहे असं दिनानिमित्त काय ताई सांगायचं आहे? कोविडमध्ये अन्नदान पण केलं. वा वा वा, छान, खूप छान केलं. मला खरंच आनंद वाटला. आपण सगळे पाहत आहात या ताईंना, या दोघ्या भगिनींनी समाजासाठी जे काम केलं आहे त्यांच्याबरोबर अनेक इथे राहुल गामला या दादासाहेब गायकवाड नगरामध्ये अनेक महिला आहेत, त्यांच्या सहकारी आहेत. त्यांनी सगळ्यांनी अनेक लोकांनी काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे. अशा महिलांचं, अशा भगिनींचं अनेक पुरस्कार ताई म्हणतायत, त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. वा वा, आम्ही जे कामं करतो ना त्याच्या संदर्भात ते आम्हाला पुरस्कार दिले, शाबासकी पण भरपूर मिळते. आणि आम्ही ही कोणती गोष्ट करताना आम्हाला पोलीस स्टेशनचं पण चांगलं सहकार्य मिळतं, कारण आम्ही कोणत्याही गालबोट न लावता आंदोलन करतो. म्हणजे कायद्याचा पूर्ण कायदेशीररित्या सगळं काम चालू आहे. काम आहे आमचं, त्याच्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही. ही बाबासाहेबांची आम्हाला देणे ताकद आहे आणि त्यांच्या ताकदीच्या संविधानामुळे आम्हाला जास्त ताकद मिळालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही हे काम करू शकलो. अनेक महिला ह्या
संवर्धन समिती अध्यक्ष म्हणून ह्या इथल्या 22 आणि 37 मधल्या सर्व लोकांना त्याचा अभिमान सुद्धा आहे. वा ताई, जय भीम. तुम्ही मला मुलाखत दिल्याबद्दल जय भीम.